महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 2011 पासून अविरत सुरू आहे। या अभियानाच्या अंतर्गत महिलांच्या संस्था तयार करणे, बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ याप्रमाणे याची रचना असायची। महिलांची क्षमता बांधणी करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करून आर्थिक समावेशन करणे व शाश्वत उपजीविका निर्माण करणे हे 4 प्रमुख कार्य पार पाडले जात होते। या कामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अभियानाने मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक अनुसार राज्य, जिल्हा, तालुका, प्रभाग व ग्रामस्तरावर अभियान कक्षाची स्थापना व संरचना केली होती। त्यामध्ये विविध विषयांचे तज्ञांची नियुक्ती, सरळ सेवा भरती व शासनाने नेमून दिलेल्या बिंदू नामावलीप्रमाणे सामाजिक आरक्षणानुसार करण्यात आली आहे। त्यांना गेले अनेक वर्ष प्रशिक्षित करून पारंगत करण्यात आले आहे। त्यामुळे राज्यामध्ये 47,82,004 बचत गट तयार झालेले असून त्यात राज्यातील एकूण 49 त्यामुळेच राज्यामध्ये 4,78,204 बचत गट तयार झालेले असून त्यामध्ये राज्यातील एकूण 49,34,601 कुटुंबातील महिला ह्या सहभागी झालेल्या आहेत। याच गटाचे ग्रामसंघ तयार करण्यात आलेले असून एकूण 20,277 ग्रामसंघ कार्यरत आहेत। या सर्व ग्रामस्तरावरील महिलांच्या संस्था यांना या अभियानाच्या मार्फत आस्थागायत 1,460 कोटी रुपये निधी वर्ग करण्यात आलेला आहे। वरील सर्व कामे अत्यंत चांगल्या व पारदर्शक पद्धतीने सुरू असताना 10 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुंबई यांनी एक पत्र काढून कर्मचारी यांचे करार व पुनर्नियुक्ती थांबविल्या। त्यामुळे संपूर्ण राज्यभरात अभियानाचे काम ठप्प आहे। याचा परिणाम महिलांवर व त्यांच्या कुटुंबियांवरती होत आहे। यामुळे 10 ऑगस्टच्या पत्राचा निषेध करण्यासाठी आजपर्यंत वेगवेगळी निदर्शने, धरणे, आंदोलन, महाराष्ट्रातील 250 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी व मंत्री यांच्याकडे निवेदने देऊन दाद मागण्यात आली। तसेच 5 लाखापेक्षा जास्त पत्र ग्रामीण भागातील महिलांनी मुख्यमंत्री यांना पाठवले। तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले, परंतु मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांना जाग आलेली नाही। म्हणून महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये उमेदच्या स्वयंसहायता समूहातील महिला आपल्या मागणी मंजूर करण्यासाठी यांनी मूक मोर्चा काढलेला आहे। याचाच भाग म्हणून उमेद अभियानासोबत जोडलेल्या भंडारा जिल्ह्यातील शेकडो महिलांनी एकत्र येऊन कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून व सामाजिक अंतर पाळत लोकशाही व सनदशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मूक आंदोलन केले आणि आपल्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यास आणखी पुन्हा आंदोलन अधिक तीव्र करून पुढील मोर्चा हा लवकरच मुंबईमध्ये याहीपेक्षा मोठा करण्यात येईल याची खबरदारी शासनाने घ्यावी असे सुद्धा बजाविण्यात आले। यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उमेदच्या महिला मोठ्या संख्येने मिशन शाळा ग्राउंड गणेशपूर येथे एकत्रित आल्या होत्या। कोरोनाच्या सर्व नियमांच्या अंतर्गत सामाजिक अंतर ठेवून सर्वांना बसविण्यात आले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले आणि या मूक आंदोलनाची सांगता करण्यात आली। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे उमेद कर्मचारी कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत आभार व्यक्त करण्यात आले। तिडके आहे। आजचं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही जे मूक आंदोलन आमच्या महिला समूहाचं आयोजित केलेलं आहे। हे आंदोलन करण्यामागचं जे आमचं लक्ष आहे, मागील 15 दिवसापासून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत जे अनेक प्रकारचे शासनाकडून येणाऱ्या आम्हाला वारे आहेत की या वाऱ्यामध्ये आमचं उमेद हा अभियान कुठल्या तरी बाह्य संस्थेला जात आहे आणि तो बाह्य संस्थेला न जाता जसं आतापर्यंत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामविकास भवन ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून जे चालू होतं त्याच माध्यमातून हे चालू राहावं आणि गावामध्ये जे आज खूप मोठं महिला संघटन तयार झालेलं आहे। जवळपास आज भंडारा जिल्ह्यामध्ये या उमेदच्या मार्फत 10,000च्या वरून समूह तयार झालेले असून 1.5 लाखपेक्षा जास्त महिला समूह यामध्ये सहभागी आहेत आणि शासनाचे जे वारंवार येणारे उपक्रम आहेत ते उपक्रम खूप जलद गतीने या महिला समूहाच्या माध्यमातून गावामध्ये पार पाडले जातात। जसं परसबाग बांधणी असेल किंवा सॅनिटरी नॅपकिनचा प्रचार प्रसार असेल, कोरोना संदर्भात गावामध्ये जनजागृती असेल, पोषण माह उपक्रम असेल, जे काही प्रोग्राम आम्ही गावामध्ये घेतो, माझे कुटुंब माझी जबाबदारी हा प्रोग्राम आज आमच्या महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेत आहेत। तर हे सगळं घेत असताना आम्हाला ज्या मनुष्यबळाची सातत्याने आम्हाला त्यांचं सहकार्य मिळते ते मनुष्यबळ पुन्हा असंच समोरही राहावं। कुठलाही कर्मचारी आमचा उमेदमधून या कामामधून कमी होऊ नये आणि आमच्या समूहाला जो आर्थिक पाठबळ महाराष्ट्र शासनाकडून आतापर्यंत मिळत होतं तो आर्थिक पाठबळ या वर्षामध्ये कमी झालेला आहे। तर तो आर्थिक पाठबळ त्यांना त्यांच्या गरजे
गरजेनुसार आणि त्यांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतेनुसार त्यांना ते आर्थिक पाठबळ मिळावं. जसं त्यांना प्रत्येक समूहाला फिरता निधी 15,000 मिळतो आहे. तो फिरता निधी त्यांना 3 महिने समूह स्थापन झाल्यानंतर गटाच्या समूह जी काही त्यांची सायकल आहे, समूह सायकल ज्याला आम्ही म्हणतो, त्याप्रमाणे त्यांचा सर्व निधी त्या समूहांना मिळण्यात यावं. त्यांचा उपजीविका निधी असेल तो उपजीविका निधी त्यांना वेळेत मिळावा. गावामध्ये महिला समूहांच्या माध्यमातून त्यांना एक स्वतःचं स्वतंत्र कार्यालय असावं, ज्यामध्ये त्यांची एक छोटी जी संस्था आहे गावामध्ये काम करणारी, त्या संस्थेला कुणीही हातबोट लावणार नाही आणि याकरिताचं हे मूक आंदोलन आम्ही आज इथे आयोजित केलेलं आहे. भंडारा येथून विदर्भ न्यूजकरिता प्रवीण भोंदे यांचा हा वृत्तांत.